परक्यांनाही आत्मसात काही असे कोण शब्द असतात, शब्दांनाही कोळी पडावी अशी कोण माणसं असतात. आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात, जेव्हा ती माणसं आपली असतात. सन्माननीय विचार मंच, राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगवेगळं करणारे तज्ञ परीक्षक व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, मी राजा पुढे आज इथे विषय मांडते भाऊसाहेबांचे जीवन व कार्य. स्वतःसाठी फुलत राहावे तरी सुद्धा जगाला द्यावा, स्वतःसाठी फुलत राहावे तरी सुद्धा जगाला द्यावा आणि निघून गेल्यावर जगाचा ऊर भरून यावा या सार्थक अर्थाने भाऊसाहेबांच्या विचारांचे मी मंथन करते व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर विचार करते. कृषीरत्न शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे उभे आयुष्य म्हणजे कर्तव्याचा भव्य आणि दिव्य साक्षात्कारच आहे. त्या काळात सेवा हाच त्यांचा माना होता. जनतेची सेवा हेच त्यांचे ध्येय होते. रजल्या टाकल्याच्या सेवेलाच त्यांनी आपला धर्म मानला व ही सेवा त्यांच्या जीवनात अखेरपर्यंत राहिली. बहुजन समाजाला अज्ञान आणि अंधारातून ज्ञान आणि प्रकाशात आणण्यात भाऊसाहेबांचा सुवासा वाटताय. ध्येय उंच असले की ध्येय देखील उंचच घ्यावे लागते. म्हणून बहुजन समाजातून त्यांना शिक्षण महर्षी ही पदवी अर्पण केली. एक थेंब होता आम्ही आम्हाला समुद्र बनवलं, एक थेंब होता आम्ही आम्हाला समुद्र बनवलं. शिक्षणाचे ज्ञान आम्हाला दाराशी आणून भाऊसाहेब तुम्ही आमचं भविष्य घडवलं, भाऊसाहेब तुम्ही आमचं भविष्य घडवलं. त्यानंतर त्यांनी म्हटली की 1950 ची लोकविद्यापीठाची कल्पना म्हणजे त्याचे मुख्य विद्यापीठ. एवढी ही दृष्टी त्यांना व्यवसायाच्या लोककार्यात रस वाटू लागला. शेतकऱ्याच्या अन्नाला वाचा पडली. बहुजनांसाठी शिक्षणाचे ज्ञान आम्ही त्यांच्या दाराशी आणून ठेवली. अमरावतीतील अंबादेवीच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कारकिर्दीतील एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. ज्या त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारच्या ताब्यात जाण्यापासून वाचल्या. 1920 नंतरच्या काळात कापूस बाजारात मंदीची प्रचंड लाट आली होती. कर्जाच्या मुखात सापडलेल्या शेतकऱ्यांचे प्राण तडफडत होते. तेव्हा कापसाचा भाव हा 250 रुपयावरून 25 रुपयावर आला होता. त्यापूर्वी 1918च्या दुष्काळाने शेतकरी आधीच संकटात सापडलेला होता, त्रस्त झालेला होता. परंतु सावकार मात्र कायदेशीर आदेश मिळवून भांडीपिटी बैलगाड्या जप्त करून त्रास देऊ लागले. मानसा मानसा तुझी नियत आहे बेकार, मानसा मानसा तुझी नियत आहे बेकार, तुझ्या होणं बरं गोठ्यात आलं जनावर, तुझ्या होणं बरं गोठ्यात आलं जनावर. जेव्हा जागतिक महामारीची लाट आली होती, कर्जाच्या मुखापोटी सापडलेले शेतकऱ्याचे प्राण तडफडत होते, अफाट शेतकरी वर्ग विनाशाच्या उंबरठ्यावर उभा होता, तेव्हा भाऊसाहेबांनी कर्जवाद हा कायदा पारित करून घेतला व तो कायदा सर्व शेतकऱ्यांना पुनर्जन्म देणारा ठरला. सामना मंदिर के रस्ता ना मोडना, सामना मंदिर के रस्ता ना मोडना, जो ख्वाब मन में वो ख्वाब ना तोड़ना, हर कदम पर मिलेगी कामयाबी तुमको, हर कदम पर मिलेगी कामयाबी तुमको, बस तारीख छूने के लिए कभी जमीन ना छोड़ना, बस तारीख छूने के लिए कभी जमीन ना छोड़ना. शेती, व्यवसाय, लोककार्य, लोककल्याणासाठी केलेलं प्रत्येक कार्य या सर्व क्षेत्रात त्यांनी आपले कार्य योग्यरित्या पार पाडले. एवढेच नव्हे तर 1949 ते 1946 या काळात 550 संसदेच्या बैठका झाल्या. 299 खासदारांचा भरणासंधी समावेश होता. परंतु 299 खासदारांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून ताकदीने काम करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. शांत समुद्र कधीही विकम करायची तयार करू शकत नाही, उदाहरणार्थ समुद्र विकम करायची तयार करतो. मित्रांनो, राज्यघटना